सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. माझ्या प्रिय बालमित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत. चला तर आज आपण आपल्या परिसरात फेरफटका मारूया. या परिसरात म्हणजेच शिकूया परिसर अभ्यास इयत्ता 3. पाठ क्रमांक 1. आपल्या अवतीभोवती. पान नंबर 1. सांगा पाहू, या वस्तू कोणकोणत्या आहेत? या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थांपासून बनल्या आहेत? ते पदार्थ कुठे सापडतात? या वस्तूंचे उपयोग सांगा. आता हे चित्र पहा. यात तुम्हाला काय काय दिसते? बॅट, कप, मातीचं मडकं आणि दोऱ्याचा रीळ. आता हे चित्र पहा. ही बॅट आहे. ही बॅट लाकडापासून बनलेली आहे. लाकूड आपल्याला झाडापासून मिळते. बॅट आपल्याला खेळण्यासाठी उपयोगी पडते. या चित्रात काय दिसत आहे बरं? तर हा आहे कप. हा चिनी मातीपासून बनलेला आहे. याचा उपयोग चहा पिण्यासाठी होतो. या चित्रात काय दिसत आहे बरं? हे आहे मातीचं मडकं. मडकं हे मातीपासून बनतं. या मडक्यामध्ये पाणी थंडगार राहतं. हे कशाचं चित्र आहे? हा आहे दोरा. या दोऱ्याचा उपयोग आपल्याला शिवण्यासाठी होतो. अवतीभोवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत. त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो. त्यात माती, दगड, धोंडे आहेत. नद्या, नाले, तळी आहेत. हवा आहे. डोंगर आणि टेकड्या आहेत. जंगले आहेत. शेते, घरे आणि रस्तेही आहेत. उजाड माळराने आहेत. वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात. निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वेली यांनी आपला परिसर सजला आहे. आपणही या परिसराचा एक भागच आहोत.